नमस्कार मित्रांनो, PM किसान सन्मान निधीचा जो काही हप्ता आहे आपला, तो हप्ता 18 तारखेला येणार होता। आता त्याच्यानंतर जो की घराचा खंबीर माणूस असतो, म्हणजेच आपल्या महाराष्ट्र देशात आपल्या घर जे काही आहे त्या घराचा खंबीर माणूस म्हणजे नरेंद्र मोदी शेठ कुठेतरी बाहेर दौऱ्याला चालले गेले। 2 तारखेपासून 9 तारखेपर्यंत गेले। मग त्यांचा काहीतरी बिहारमध्ये कार्यक्रम होणार होता, मोती सर येथे काहीतरी कार्यक्रम होणार होता। त्या कार्यक्रमामधनं ते PM किसानचे 2,000 रुपये टाकले। बहुतेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकले का असं जातं वाटायला लागले, कारण की पैसा येणार असं ऐकून आणि ते बघून किंवा ती बातमी डोक्यात घालून असं वाटायला लागलं की पैसे 2,000 काय 20,000च जणू आपल्या खात्यामध्ये आले। आता ते एक सोडलं, वाटत होतं की ते मोती सरचा कार्यक्रम संपला, चला ठीक आहे 8-10 दिवसांनी आपल्या खात्यामध्ये पैसे येतील, शेतकऱ्यांना 2,000 रुपये मिळतील। पण शेठ परत एकदा आता दुसऱ्या दौऱ्यावर गेले, UK इंग्लंडमध्ये गेले। आता तिकडं परत 2 दिवसांचा त्यांचा दौरा आहे। तो दौरा झाल्यानंतर बघूया याच्यामध्ये काय अपडेट येतो। परत हा दौरा संपला का परत दुसरा दौरा, दौऱ्यावर दौरे। मी तर म्हणतो हा जो काही एक दौरा असतो ना यांचा, हा एका दौऱ्याचा जो काही खर्च असतो तेवढाच पैसा आपल्या PM किसान सन्मान निधी संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना वाटला जाऊ शकतो। एवढा त्यांच्या सिक्युरिटीवर खर्च, त्यांच्या त्या विमानावर खर्च, त्यांचे 80 लाखाच्या सूट बूटवर खर्च, त्यांचं त्या मशरूमवर खर्च एवढा खर्च। अरे एवढा सामान्य माणसाने काय 2 वेळचं 2 चपात्या वगैरे खाऊन शांत बसायचं, आणि ठीक आहे तुम्ही बाहेर दौरा करताय ते करताय, पण एवढा खर्च करून तुम्ही शेतकऱ्यांना काय देताय? काही देत नाही आहे। आणि म्हणून आपला हप्ता परत एकदा रखडलेला आपल्याला दिसतोय मित्रांनो। आता हा दौरा संपला का पुढचा दौरा कधी असणार आहे काही सांगता येत नाही, किंवा पैसे कधी येतील तेही अजून अधिकृत वेबसाईटवर नाही आहे। म्हणजे फक्त शेतकऱ्यांना टांगणीला लावून आपली मजा करणं हेच आता या सरकारचं धोरण आहे। त्यांना असं कळून चुकलं असेल की पुढच्या वेळेस सत्ता येते का नाही, आताच मजा मारून घ्या, कल किसने देखा आज ही कर लो, असंच त्यांचं कामं चालू आहे सध्या। केंद्रात देखील चालू आहे आणि राज्यात देखील तीच बोमाबोम आहे। बघूया पुढचा काय त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर येऊ शकतो अपडेट। त्यांनी देखील सांगितलं आहे अजून म्हणजे वेबसाईटवर सांगितलं की इतर ज्या काही गोष्टी आहेत, इतर जे काही दैनिक भास्कर किंवा जे काही मोठमोठे न्यूजपेपर असतील त्यांच्यामधल्या बातम्यांवर आता विश्वास ठेवू नका। अधिकृत वेबसाईटवर माहिती आली तरच तुम्ही ती गृहीत धरा, अन्यथा तोपर्यंत पैसे येणार नाहीत। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।